की आमच्या मालाला योग्य भाव जे आयात निर्यात धोरण तर आयातीवर जोर देते, निर्यात कुठेच करत नाहीये। बेरोजगारीचं प्रमाण कुठेतरी कमी झालं पाहिजे, कुठेतरी सामान्य लोकांच्या खिशाला कात्री या ठिकाणी बसत आहे। उद्यापासून देशाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू होणार असून 1 फेब्रुवारी रोजी हे अर्थसंकल्प सादर होणार आहे। आपण वाशिममध्ये आहोत, नेमकं वाशिमकरांच्या या अर्थसंकल्पामधून काय अपेक्षा आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। आपल्यासोबत शेतकरी आहेत। दादा, काय सांगाल, शेतकरी म्हणून आपल्या काय अपेक्षा आहेत? उद्यापासून सुरू होणाऱ्या देशाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात आमच्या शेतकरी म्हणून एवढ्याच अपेक्षा आहेत की आमच्या मालाला योग्य भाव आणि सरकारने ठरवलेलं योग्य आयात निर्यात धोरण वेळोवेळी ठरवलं पाहिजे शेतकऱ्यांसाठी। सरकार फक्त आयातीवर जोर देते, निर्यात कुठेच करत नाहीये। आज रोजी आपण बघू शकतो, आम्ही आज रोजी 4,000 सोयाबीन विकून मोकळं झालो, काही शेतकऱ्यांनी 6,000 कापूस विकला। आता तुरीचे भाव सध्या तरी बरे आहेत। आता ह्या तुरीवर सध्या तरी सरकारने निर्यात जास्तीत जास्त केली पाहिजे, तर कुठे शेतकऱ्यांना फायदा होणार आहे। आता आज रोजी आपण बघू शकतो की खताचे भाव गगनात भिडलेले आहेत। 1,500 रुपयाचं पोतं द्या, 26 सारखं DAPचं पोतं, आता ते पोतं गेलेलं आहे 2100 रुपयावर। तर शेतकरी म्हणून आमची सरकारला एवढीच विनंती आहे की वाढलेल्या कृषी निविष्ठांचे दर कमी केले पाहिजे आणि शेतकऱ्यांना योग्य गुणवत्तेचा माल दिला पाहिजे। शेतकऱ्यांच्या मालाला भाव मिळावा आणि कृषीचे जे खतं आहेत त्यांचे भाव कमी करावे अशी मागणी शेतकऱ्यांकडून केली जात आहे। आपल्यासोबत युवक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। दादा, काय सांगाल, युवक म्हणून आपण काय सांगाल, कसा देशाचा अर्थसंकल्प नुकताच आता सादर होणार आहे, परंतु आपण बघतो आमच्या युवकांच्या फार मोठ्या समस्या आहेत की बेरोजगारीचं जे प्रमाण आहे ते अत्यंत वाढलेलं आहे आणि हे बेरोजगारीचं प्रमाण कुठंतरी कमी झालं पाहिजे, याला आळा बसला पाहिजे आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे। या दृष्टीने सरकारनं ठोस पावलं उचलणं गरजेचं आहे, जे की तरुणांना आजच्या या युगामध्ये आपण बघतो की सरकारने खाजगीकरण जे धोरण आणलेलं आहे त्या खाजगीकरणामध्ये युवकांना खाजगी क्षेत्रात काम करताना बऱ्याचशा अडचणीसुद्धा येत आहेत। जसं की कमी पगारामध्ये भरपूर काम करावं लागत आहे आजच्या युवकांना आणि या गोष्टीला कुठेतरी आळा बसला पाहिजे आणि युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजे, जेणेकरून युवकांचं या ठिकाणी रोजगार निर्माण झाला पाहिजे। हाच एक मुद्दा आहे। दुसरा असा आहे की आजचा आपण बघतो की आजच्या काळामध्ये मोबाईलचे रिचार्ज अत्यंत मोठ्या प्रमाणात वाढले आहेत आणि जवळपास एका महिन्याला 349 रुपयाचं रिचार्ज या ठिकाणी मारावं लागले। कुठेतरी सामान्य लोकांच्या खिशाला कात्री या ठिकाणी बसत आहे। यावर सुद्धा सरकारने धोरण आणलं पाहिजे, जेणेकरून या कंपनी जे सामान्य नागरिकांचा लूटमार करत आहेत या संदर्भात सरकारने जर धोरण आणलं तर कुठेतरी जो कुटुंबाचा आर्थिक बजेट आहे हे कोलमडणार नाही आणि सामान्य नागरिकांना, युवकांना याचा फायदा होईल। युवकांना रोजगार उपलब्ध व्हावा आणि मोबाईलचे वाढते भाव हे सुद्धा कमी करावे, याच्यावर अंकुश ठेवावा अशी मागणी युवकांकडून केली। आपल्यासोबत वाशिमचे व्यावसायिक आहेत, आपण त्यांच्याकडून जाणून दादा, काय सांगाल, व्यावसायिक म्हणून काय अपेक्षा आहेत आपल्या? नवीन स्टार्टअपचं धोरण जे सरकार राबवते आहे त्यातही सुधारणा झाली पाहिजे आणि जी इन्कम टॅक्सचे जे स्लॅब आहेत तर ती स्लॅबची जी सध्याची रक्कम आहे ती रक्कम वाढवून 7 लाखापर्यंत गेली पाहिजे आणि स्मार्ट डिडक्शनमध्ये वाव आहे। इन्कम टॅक्समध्ये जे स्मार्ट डिडक्शन होतं त्यात वाव आहे, तर त्यात जर थोडीशी सुधारणा केली तर त्याचा थेट परिणाम नोकरदार वर्गावर होईल, जेणेकरून सरकारी कर्मचारी किंवा प्रायव्हेट क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना त्याचा थेट लाभ होईल। जे लघु व्यावसायिक आहेत त्यांनाही त्याचा थेट लाभ होईल, ह्या अपेक्षा आहे। लघु व्यावसायिकांना लाभ व्हावा अशा योजना सरकारने आणावा हे यांनी सांगितलं। आपल्यासोबत सामान्य नागरिक आहेत। दादा, काय सांगाल, काय अपेक्षा आहेत आपल्या सामान्य नागरिकांना? आता जो देशाचा अर्थसंकल्प सादर होणार आहे त्यामध्ये खाद्यतेलाच्या किमती, ज्या खाद्यतेलाचे पदार्थ हे मजुराला न परवडणारे आता आहेत, मजुरी कमी आणि भावच खूप द्यावं लागतात आणि प्रायव्हेट सेक्टरमध्ये जे फायनान्स विभाग आहेत याच्यावरही कुठेतरी अंकुश ठेवायला पाहिजे, तोही यांच्यावर अंकुश नाही। बस एवढ्याच आमच्या अपेक्षा आहेत। खाद्यतेलाचे भाव आणि इतरही मालांचे भाव याच्यावर कुठेतरी सरकारने अंकुश ठेवावा अशा मागण्या सामान्य नागरिकांच्या आहेत। तर या होत्या वाशिमकरांच्या संमिश्र प्रतिक्रिया। सचिन राणे, LS मराठी, वाशिम।